व्याकरणामध्ये शिकताना किंवा व्यवहारात ती आणि तो असे दोन वापर करतो. याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नसतं की आपण ते माहीत नाही असं दाखवतो, परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा बरंच काही असतं. तर हे जे बरंच काही असणं आहे याची सुरुवात तुम्हाला लहानपणापासून जाणवली, सुरू झाली काय? नेमकं झालं काय लहानपणापासून? संजय सर, कसं आहे माहितीये, माझा जन्म मुळात असा नव्हता. हा, तुमचा जन्म मुळात कुठला? पुण्याची आहे मी. बर. पुण्या भवानीपेठचा माझा जन्म आहे. बाबा माझे पोलीसमध्ये होते आणि त्यामुळे पोलीस लाईनीतला माझा जन्म आहे. आणि मी जेव्हा जन्माला आली गोडबोले नर्सिंग होममध्ये, तेव्हा डॉक्टर मॅडमनी लिहून दिलं की मुलगा आहे, कारण की आपल्याकडे लिंग बघूनच ओळख केली जाते. आणि आय वॉज अ बॉर्न ॲज अ मेल, पण स्त्री माझ्यात कुठेतरी बंद होती. आणि वयाच्या 7व्या वर्षापर्यंत जसं बाकीच्यांना कळत नसते आपली लैंगिकता, तसं मलाही नव्हतं माहिती. आणि मी तेवढीच अल्लड होती, लहान मुलांबरोबर खेळायची, माझ्यात माझ्या विश्वात होती. आणि मला वाटतं की माझ्या कळायच्या आधीच समाजाने मला जाणीव करून दिली की तू बाई वेगळी आहेस. तू बाई वेगळी म्हणजे काय अर्थाने जाणीव करून दिली? मग गणपत पाटील, बायल्या, छक्का, एवढीच. पूर्ण एपिसोड पहा झी5 समाज जेव्हा मी म्हणते तेव्हा पहिला समाज असतो आई वडील, दुसऱ्या बहीण भाऊ आणि शाळेतले मित्र, आणि तिसरा समाज आपण सर्व जाणकार व्यक्ती. आणि माझ्यासारखीचा जन्म जरी पहिल्या समाजात झालेला असला तरी ती डायरेक्ट पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजामध्ये फुटबॉल सारखी उडवलेली असते. आणि तो आक्रोश आयुष्यभर तुम्हाला सहन करावा लागतो. ती श्रीगौरी. या कुटुंबाने तुमच्या, तुम्ही पहिला समाज जो म्हणता, त्या पहिल्या समाजातून तुम्ही तिसऱ्या समाजात पर्यंत फेकल्या गेलात ह्या सगळ्या, तर इथून इथे हा जो प्रवास होता, या काळात तुमच्या घरच्यांनी, तुमच्या कुटुंबानी असे काय तुम्हाला कानाला खडे लावायला दिले? बापरे, म्हणजे पाठीमागे बघताना मला असं वाटतं की खडेच खडे आहेत. म्हणजे वाटेवरती जशा काचा असतात तसे मी आयुष्यात खडेच उचलत आली असेल, फक्त कानाला लावलं नसेल मी. पण खूप वाईट अनुभव जास्त आहेत, म्हणजे चांगले नाही. कारण की एक माझी लैंगिकता वेगळी असल्यामुळे, जसं आपण म्हटलं की एका तळ्यात होते पिल्ले, ते जसं गाणे, आणि ते तंतोतंत मीच काय, माझ्यासारख्या सगळ्या तृतीयपंथींसाठी होतं. कारण की आम्ही एका घरात जन्माला आलेलो असतो. मला कुठल्या हिजड्यांनी जन्म दिलेला नाहीये. मला तुमच्यासारख्या सो कॉल हेट्रोसेक्शुअल आई वडिलांनी जन्म दिलाय. मग मी अशी वेगळी का? एक्सेप्ट करायला मानसिकता नाही. जसं तुम्ही शाळेमध्ये शिकलात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकी लिंगी, पण मोने सर, तुम्ही कधी आतापर्यंत नपुसकी लिंगाचा अर्थ तुमच्या बाईंना विचारला का? शिकलात ना हो तुम्ही, मग का नाही विचारलं? किती गोड असलात तुम्ही. कारण की ज्या गावाला जायचं नसतं त्याचं आपण तिकीट विचारत नाही. नाहीतर हेच तुमच्या बरोबर काय, माझ्या बरोबर काय, किंवा माझ्या समाजातल्या सगळ्यांबरोबर हेच झालेलं आहे. इग्नोर. बट इग्नोर किती इग्नोर करायचं? हो, पण काय आहे, तुम्ही आता म्हणालात, पण तुम्ही लहान होतात तेव्हा, खूप लहान होतात, 6-7 वर्षाच्या. आता तुम्ही या वयात म्हणू शकता इग्नोर, पण त्या वयामध्ये बालमनाला इतकं इग्नोर करणं, सांगणं किती कठीण गेलं असेल तुम्हाला? खूप त्रास व्हायचा. कारण की सगळे मुलं क्रिकेट खेळायच्या किंवा मुली भातुकली खेळायच्या आणि मला कोणी घ्यायलाच तयार नसायचं. माझ्या आवडीचे ना मुलं ना मुली, ना मुलं ना मुली. कारण की मुलींमध्ये 10 मिनिटाच्या वर खेळलं की मग ते काय म्हणायचे की नको, बास झालं, पुरे आता. म्हणजे पुरे म्हणजे एवढं पुरे असायचं की मी आयुष्यात एकटी पडत गेले आणि माझ्यासारखे दुसरे कोणीच नव्हते. जसं मुलांना मुलं असतात की बाबा रे तू बॅट घेऊन ये, माझ्याकडचा चेंडू घेऊन येतो, आपण खेळू. किंवा मुली तू भांडी कुंडी घेऊन ये, तू आई बन, तू टीचर बन. माझ्याशी खेळायलाच कोणी नव्हते. आणि लोकांना माझी भीती वाटायची. का भीती वाटायची? तर मी लहानपणापासून खूप पॅन्झी होते, मी बायकी होते. त्यामुळे मुलींना असं वाटायचं की हा काहीतरी वेगळा प्रकारे, मुलांमध्ये गेलं की बुलिंग होणार, आणि स्वतःच मी त्यांच्यामध्ये खेळायचीच नाही. त्यामुळे एकटीच माझं विश्व मी लहानपणापासून निर्माण करत होते. त्यामध्ये तुमच्या आई, तुमचे वडील हेही त्याच्या बाबतीत फार विरोधात होते? नाही, आई खूप समंजस होती. तिला माहिती होतं, कारण की माझी खूप लवकर लहानपणी आई वारली. आणि जेवढी ती माझ्या वाट्याला आली ना, ती भरपूर आली. आणि की एकदा सहज बोलता बोलता ती म्हणाली की वरण भाताचा कुकर लावायला शिकून घे. म्हणजे पूर्वी ते मोठे 15 लिटरचे कुकर असायचे, वरण भात आणि खाली बटाटे टाकायचे आणि काहीतरी एखादी भाजी स्टीम करायची, त्या हिशोबाने. कारण की ती नेहमी बोलता बोलता म्हणायची वरण भाताचा कुकर लावायला शिकून घे, आयुष्यात उपाशी मरणार नाही. का? तर तुझं लग्न होणार नाहीये. मीन्स दॅट वॉज अ हिंट शी वॉज न्यूइंग. आणि वडील पोलीस खात्यातले होते, एक सरळ साधा माणूस.
त्यांनी प्रेम केलं नाही असं नाही. मला एकदा आठवतं, मी पुण्याला भवानी पेठेतून आम्ही चतुर्शिंगीला मला घेऊन जायचे आणि बाबांकडे बुलेट होती आणि बुलेटच्या पुढच्या टाकीवरती मला बसवलेलं आणि ते जत्रेमध्ये जसं एक होडी मिळते, ती दिवा लावल्यानंतर गोल गरगर गरगर फिरते तसं आणि मेणबत्ती चक्र होतं. लावायची हा, मेणबत्ती लावलं आणि ते चक्र होतं, ते मला घेऊन दिलं होतं आणि मी त्या गाडीवरती असं संतोषी माता आल्यासारख्या त्या आविर्भावात बसले होते मस्तपैकी आणि ते चक्र फिरत होतं. बाबांची बुलेट पोलीस लाईनमध्ये आली आणि एक आवाज आला, ए गणपत पाटील. मी वडिलांना दादा म्हणते. दादानी मला गाडीवरून उतरवलं, त्यानंतर आजपर्यंत कधी बसवलंच नाही. आणि त्या दिवसापासूनची जी कट्टीबट्टी आहे ती आज तागायत आहे. आजपर्यंत ते माझ्याशी कधीच बोलले नाहीत. नाहीतर मी 10वीला असताना त्यांनी सहज आजीला विचारलं, कार्टा कुठे चाललाय? तर कारण की 10वीपर्यंत युनिफॉर्म असतो आणि बोर्डाच्या परीक्षेलाच आपण नवीन कपडे घालतो. तर चालली होती आणि दादांनी विचारलं की कुठे चाललाय? मला नाही, आजीला. तर ती म्हणाली की तो 10वीच्या परीक्षा आहे त्याची. एवढी दरी होती. म्हणजे माहितीच नाही की आपला माहितीच मुलगा नाही. कितवीत आहे, काय करतोय. काय काय म्हणजे ते खूप दुखावले असतील असं मला वाटतं. कारण की एक असतं की आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये किंवा पेट्रॅकीमध्ये पण त्यांचं एक असतं की मी पोलीसवाला आहे, माझ्या मुलांनी असंच झालं पाहिजे, यांनी हेच केलं पाहिजे. ते कुठेतरी डीप दुखावले होते. पण आता जेव्हा मी समाजामध्ये बघते किंवा दुसऱ्या तृतीयपंथींकडे समाजाचा जो बघायचा दृष्टिकोन आहे व्यापक, ज्या पद्धतीने कुठल्याही आईवडिलांना वाटणारच नाही की आपल्या मुलाच्या वाट्याला ते यावं, म्हणून कदाचित अबोला असेल त्यांचा आणि माझा. हे झालं तुमच्या कुटुंबाचं, आई वडिलांचं. जेव्हा तुम्हाला हे जाणवायला लागलं आणि तुम्ही आजूबाजूला जे बघत होतात की लोक चिडवायचे वगैरे, तेव्हा तुम्हाला काय वाटायला लागलं होतं स्वतःला आतून? स्वतःला तुम्हाला असं नाही वाटलं की अरे काय परमेश्वर, तू काय माझ्या नशिबात हे वाढलंयस वगैरे? हो हो वाटलं ना. सुसाईड करायचा प्रयत्न केला. स्वतःला राग येत होता. कितवीत होता तुम्ही? मी 9वीला असेल किंवा त्याच्याही आधी असेल. मी एकदा टेरेसवरून उडी मारायचा प्रयत्न केला होता. कारण की मी एका फॅमिलीच्या लग्नाला गेली होती कोणीतरी आणि माझे नातेवाईकच माझ्याशी बोलायला तयार नव्हते. कारण की त्यांना असं वाटलं की अरे आमची इज्जत झाली आहे. तर कोणीतरी गोड समजूत काढली त्यांची की लहानपणी आई वारली म्हणून तो थोडा शामळू आहे, थोडा बायकी आहे. पण मला ते एवढं वाळी टाकल्यासारखं झालं ना की घरी आल्यावर वाटलं की नको, आता नाही जायचं यांच्यामध्ये. पण सोल्युशन किंवा पर्याय असं काहीच माहिती नव्हतं. एवढं निगेटिव्हिटी सगळीकडे होतं, त्यामुळे मला बोलताच यायचं नाही आणि त्याची घुसमट मला जास्त होती. कारण की आता आपण म्हणतो की काउन्सिलिंग आहे मेंटल हेल्थवरती, पण नाही, घरातले किंवा कोणी नाही. आणि अशा मुलांशी कोणीच बोलत नसतं. रिग्रेशन एवढं होतं ना की उठता बसता टोमणे होते की माझे घरचेच माझ्याशी बोलायचे नाहीत, नातेवाईक बोलण्यासारखे नव्हते, मित्रमैत्रिणी होते, मग तुम्ही एकटे पडल्यासारखे होते. आणि त्यात मी खूप द्वाड आहे, मस्तीखोर आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की शाळा सुटली की मला घरी जावं असंच वाटायचं ना. म्हणजे ऑर्नेल हायस्कूल म्हणजे 9 ते 5 असायची. मी 8:30-9ला घरी गेले तरी विचारणार कोणी नसायचं. माझं दप्तर कधी व्यवस्थित नसायचं, गृहपाठ कधी व्यवस्थित नसायचा, शाळेच्या पुस्तकांना कधी कव्हर नसायची. आय वॉज लाईक दिस. त्यामुळे विचारणारं कोणी नव्हतं. मला आजपर्यंत म्हणजे कधी असं कोणी विचारलं नाही की बाबा तू जेवलास का. त्यामुळे आपण टपोरी आहोत, आपलं वेस्टच आहे, यांच्यामध्ये राहायचं नाही, ही भावना खूप स्ट्रॉंग होती माझ्याकडे. आणि एक दिवशी बाबा डबा आणायला गेले, कारण की आजी वारली होती तोपर्यंत. आणि दादा डबा आणायला गेले तर मी तिकडच्या स्टँडवरचे 60 रुपये, आमच्याकडे एसीचा टीव्ही होता पूर्वीचा तो, आणि 60 रुपये घेऊन मी पळून आली. म्हणजे तिकडनं एरोड्याला कल्याणी नगरला आमचं घर होतं, तिथून पिंपरीपर्यंत टमटम आणि त्याच्यानंतर मुंबई जे आपण पूर्वीच्या अशा गाड्या असायच्या दादरपर्यंत, ते गाडी पकडून मी पळून आली. आणि तेवढं एवढंच लक्षात होतं की आता परत घरी जायचं नाहीये. निघाल्यानंतर काय डोक्यात काय होतं? कुठे काहीच नव्हतं, ह्यांच्याकडे राहायचं नाहीये. हे बोलतच नाही. एकदा माझ्या वडिलांनी मला म्हणजे फोनवरती उचललं तर मी हॅलो म्हणाले तर दादा मला म्हणाले की हा कार्टा रस्त्यावर टाळ्या वाजत भीक मागत फिरेल, तू फोन उचलत जाऊ नकोस, कोणी आलं तर तू बाहेर येऊ नको. म्हणजे मला ते अक्षरशः म्हणजे असं मुलीला बघायला तर तसं एवढं वाईट नाहीये मोने सर, एवढं वाईट नाहीये, खरंच नाहीये. मग मी ना अशी ग्लासमध्ये वगैरे घेऊन यायची की त्या आविर्भावात की मला बघायला कोणीतरी आलेत. आणि इट वॉज माय जर्नी. मी स्वतःला उलगडत होते. माझे रेशमी बंध तसे सुटत होते, पण ते त्यांना त्रासदायक होतं. मग एकदा वडील म्हणाले की कार्टाला सांग की कोणी मित्र आले तर माझ्या समोर येत जाऊ नको. आणि या सगळ्याचं मिश्रण असं होतं की वाटलं की पळून जावं, नको यांच्याकडे. कुठे रोडवरती राहावं लागेल, काय करावं लागेल, काहीच विचार नव्हता.
फक्त निघायचं इकडनं. आणि त्या संधीची मी वाट बघत होते, कारण की 2 दिवस आधीच मला भरपूर मारलं होतं वडिलांनी. तर एवढं एक म्हणजे नको, मुलं का घर सोडून पळतात. मी निघाली घरातून, म्हणजे मी मागे सुद्धा नाही बघितलं. म्हणजे आपण जसं टाटा करायला मागे बघतो की कोणी असेल, पण आय डोंट फील टू. माझं कोणीच नव्हतं तिकडे, थांबण्यात अर्थच नव्हता तिकडे. कारण की त्यांना ते एक दिवशी जाच म्हणाले होते मला, तू जा इकडनं. एखाद्यावर ओझं किती बनायचं आपण. सो आय डिसाइडेड नो. बरं, तुम्ही बाहेर पडलात घरातनं, काही माहित नव्हतं, त्यानंतर काय केलं? आणि त्या बाबतीत कानाला खडे असतीलच काहीतरी. कानाला भरपूर, म्हणजे भरपूर. आता केलं असतं तर कानात भरपूर स्टँड झालं असतं कानातल्याचं खड्याचं. मी पळून गेली आणि 2 दिवस दादर स्टेशनला होती. आणि सिद्धिविनायकमध्ये खूप लोक लाडू देतात. तर मला प्रचंड भूक लागली होती. तर मी आधी दादर स्टेशनवरती रगडा पॅटीस खाल्लं. आणि रगडा पॅटीस मला अजून टवका उडवलेली ती बशी होती चॉकलेटी कलरची, आणि ती खाल्लं. आणि पाणी मागितलं आणि ग्लासमध्ये असा हात टाकून तो ग्लास जेवला. मी पाणी प्यायली नाही, तशी नाटकी फार ना, पाणी नाही प्यायली मी. आणि मग तशी मुंबईत त्यालाच स्वच्छ पाणी म्हणतात माहितीये का? काही हरकत नाही, स्वच्छ आहे. दादर स्टेशनवर तुम्ही आलात, झोपला. दादर स्टेशनला पळून आल्यानंतर माझी एक मैत्रीण होती. मीन टाईम म्हणजे मुंबई पुण्यात जरा म्हणजे कसं असतं की ट्रान्सजेंडर्स लोकांचा एक छोटासा कळप माझा झाला होता तयार. तर माझी एक मैत्रीण होती शिवानी, तिच्याबरोबर मी गेली. आणि तिने मला रात्री, मी तिच्या जेव्हा घरी गेली, तिच्या गोधडीला प्रचंड वास येत होता. मला भूक लागली होती. आणि तिने समोरचा भात दिला तर उकडा तांदूळ होता, आणि मी कधी खाल्लं नव्हतं. म्हणजे इंद्रायणी तांदूळ वासावरती आपल्याला कळत होतं, म्हणजे आता मगाशपर्यंत मी जसं सांगत होती. पण वेल फॅमिलीतून आल्यामुळे कधी हे माहित नाही. तर तिने मला तो भात दिला, तो मला कशाखाली जातच नव्हता, पण भूक खूप लागली होती, खाल्ले. आणि दुसऱ्या दिवशी तिने मला एक घाणेरडा असा घाणेरडा नाही म्हणता ना, ड्रेस दिला बऱ्यापैकी, आणि सिग्नलवरती घेऊन गेली, वीग लावून वगैरे घेऊन गेली. त्या दिवशी मोने सर, आय वॉज अ सिंड्रेला. आय वॉज ऍक्च्युअल सिंड्रेला. जसं स्वप्नातलीच एखाद्याचा बूट हरवतो ना, तशी मी होती. गाड्या जात होत्या समोरून पुढे मागे, काहीच कळत नव्हतं. मी कशी दिसत असेल तुमच्या नजरेने मला माहिती नाही, पण त्या क्षणाला माझ्यासारखी सुवर्णपरी मीच होती, माझ्यासारखी सुंदर मीच होती. कारण की मला आरशात बघायची, मीच माझ्या रूपाची राणी होती. गाड्या जात होत्या. आणि जेव्हा मी भानावर आली तेव्हा 5 रुपयाची सेलोटेप लावलेली नोट कोणीतरी दिली होती. आणि मी ती अशी हातात धरली. इतक्या वेळ मी भीक नव्हती मागितली. गाडीवाल्याने माझ्या हातात जेव्हा ती नोट दिली तेव्हा मी भानावर आली की व्हॉट आय एम डुईंग. मला हे नाही करायचंय. तेवढाच आयुष्यातला क्षण होता. आणि मी रडायला लागली. तिने संध्याकाळी मला विचारलं काय कितना पैसा किया. तर 7-8 रुपयाची चिल्लर असेल, ते सुद्धा लोकांनी दिले, कारण की मी माझ्या एन्जॉय करत होती. तो घागरा लूज होता, पायात चप्पल नव्हती, पण त्या दिवशी कुठेतरी मी मुलगी झाला. आयुष्यात पहिल्यांदा तुम्हाला जो वेश करायला हवा होता. हा, म्हणजे माझं व्यक्ती स्वातंत्र्य. आणि रोडवरती बिंदास बोल्डनेस मध्ये मी होती. एवढी मोठी डिग्री असलेले डॉक्टरच असं उद्धट असतील. काय ग बाई, तुला काय प्रेग्नंट आहेस की काय? बघा छान. काय ते मेडिकलच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये समाजशास्त्र विषय नसतो ना. आणि समाजाचा परीघ वाढणं गरजेचं आहे, जो आज नाहीये. दवाखान्यातला एखादा असा काय अनुभव आहे, तुम्ही एकदम डॉक्टरांबद्दल बोललात म्हणून, काय विशेष कानाला खडा लावला? विशेष कानाला खडा लावण्यासारखं म्हणजे माझी एक चेला होती कुमारी म्हणून, आणि तिचं एका रिक्षावाल्याशी प्रेम होतं. आमची प्रेम कदाचित अशीच असतात, कधी न आल्यासारखी रोमॅन्टिक स्टोऱ्या नाही आहेत, पण प्रेम आयुष्यात हळुवारपणे येऊन सगळ्यांच्याच आयुष्यात जातं. आणि तो एका मुलीबरोबर पळून गेला आणि तिने सुसाईड अटेम्प्ट केला आणि ती जाळून घेतलं तिने. आणि मुंबईच्या एका मोठ्या सरकारी इस्पितळामध्ये आम्ही तिला ठेवलं, तेव्हा अक्षरशः बाथरूमच्या बाजूला तिला ठेवलं होतं. डॉक्टर हात लावायला तयार नव्हते, काठीला लावून तिच्या अंगाला मलम लावत होते. आणि हे जेव्हा मी समोर बघत होती त्याचा जास्त त्रास, मला असं वाटत होतं की तिथेच तिचा गळा दाबून टाकावा, लेट हर डाय. शेवटच्या क्षणाला तर ती म्हणाल, नानी इधर पिशाब का बहुत गंदा बास आता है, वॉर्ड में शिफ्ट करेंगे, कभी करेंगे. मला माहिती होतं ते आजही नाही करणार, उद्याही नाही शिफ्ट करणार. म्हटलं शाम को करेंगे, तू इतना जल के ली ना, अभी थोडा बास ले ले. काय म्हणणार, कारण की मला माहिती होतं की ऍटलिस्ट तिला तिथे ठेवलं. जास्त बोलत तर डॉक्टर पण तिला आत्ताच घेऊन जाईल.
माझे पोलीस केस घ्यायला कोणी तयार नसतं. एखाद्या मुलीची जर रस्त्यावरती कोणी छेड काढली, 10 लोक म्हणजे समाज सुधारक काय रे घरी मुली नाही आहेत का, घरी आई नाही आहेत का, पण माझ्यासारखीची छेड काढली की आणखीन 4 जण तयार होतात. और मामू कैसे हो, मस्त ना, असं. मी हमरी तुमरी केली, सगळं झालं आणि त्या मुलीला मी घेऊन आली. मी त्याला म्हटलं ज्या जो होगा सो देखा जाएगा. आणि तसं हिजड्यांच्या नादाला कोणी लागत नाही, हे अंगावर येणार, भांडणार. आणि मी तेव्हा बऱ्यापैकी जरा गोल गोल होती. बच्चूला घेऊन जेव्हा घरी आली, माझी गुरु वटाणे का काहीतरी करत होती, तिने मला पहिला प्रश्न विचारला, इंसान का बच्चा. काय विचारलं? इंसान का बच्चा. कारण की मीन टाइम आम्ही सगळेच समाजाला घाबरत होतो. आमचं एक परिवार आहे. आम्हाला तुमच्यामध्ये फक्त पैशासाठी यावंसं वाटतं, अदरवाईज तुमच्या सुख दुःखाशी आम्ही रिलेटेड होतही नाही. माझी गुरु मला विचारते इंसान का बच्चा. त्यावर मी म्हटलं हा ठीक आहे. ते म्हणाली पाठवून दे ही बॅग. म्हटलं उद्या परवा कोणीतरी येईल घेऊन जाईल. रात्र झाली, झोपायला माझ्या बाजूला ठेवलं. 2-2:30 वाजता ती माझी म्हणजे गोदडी ओढे, मी तिची गोदडी ओढे, कारण मी इरिटेट झाली होती. आणि 2-2:30 वाजता तिने माझ्या पोटावर हात ठेवला. मुने सर, तो आजपर्यंत मी हात नाही काढू शकली. ती माझी मुलगी गायत्री. तो माझ्या आयुष्यातला कानाला खडा. पण तो खडा नव्हता, माणिक रतन होतं ते, जे आयुष्यभर मी जपून ठेवलंय. ती माझी मुलगी गायत्री. मी रस्त्याने चालताना लोक म्हणजे क्या लडकी बेचने को लाई क्या. कोणी एवढंही म्हणालं की अरे हिचं म्हातारपण आता सुरक्षित जाणार, धंदेवाली की बेटी धंदा करके इसको पालेगी. पण लोकांच्या मनात हाही विचार कधी नाही आला की बाबा ही तिला सुरक्षित वातावरणात ही ठेवू शकते, कारण माझ्याकडे समाजाचा बघायचा दृष्टिकोनच तो होता. श्री गौरी, तुम्ही म्हणालात की त्या क्षणी तुम्ही ठरवलं की आपण ह्या मुलीला दत्तक घ्यायचं, म्हणा की ही मुलगी आपली. काय त्या क्षणिक यांनी म्हणणं सोपं असतं, पुढे त्याच्यासाठी खूप कठीण असतं ते. खूप 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 कठीण. म्हणजे आई म्हणून, जसं मी श्यामच्या आईची आई नाहीये की भरजरी ग पितांबर दिला फाडून ये, असे संस्कार करणारी मी आई नव्हती. आणि जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा शाळेमध्ये का 2 वेण्या लागतात मला माहिती नाही. मी रोज एखाद्याच्या पाया पडायची की बाई ग माझ्या मुलीची 2 वेण्या घालून दे, कारण की त्या रिबिन लावायला लागतात. आणि शेवटी एकदा कंटाळून तिला सलून मध्ये नेऊन तिचा बॉयकट मशरूम कट करून आणलेला मी. तेव्हा तिला रडताना बघून मला वाईट वाटत होतं, पण माझी तेव्हा मजबुरी होती. माझे हात बांधलेले होते कारण की मला 2 वेळा घालताच येत नव्हत्या. मी फक्त अशी स्त्री होत गेलेली आणि स्त्रियांनी असं जगावं, साचेबंद असावं तशी मी नव्हती. पण जेव्हा मुलगी माझ्या बरोबर आली ना, तेव्हा माझ्या चालण्यात बदल झाला होता. माझे कपडे घालायची पद्धत बदलली होती आणि नकळत ती गर्भसंस्कार ती माझ्यावर करत होती. मी घडत होती आई म्हणून. रिक्षात एकदा बसताना रिक्षावाल्यांना सवय असते काचेचं असं वर खाली करायचं, तर ती म्हणाली की सीधा बैठो ना, वो अंकल देखो देख रे. ती मला आई घडवत होती. या सगळ्यातनं तुम्ही मार्ग असा काढलात की आपण स्वतः त्याच्यावर मार्ग शोधायचा, आणि म्हणून तुमचं आयोग, तुमची संस्था, तुमचं अभियान सुरू झालं. त्याबद्दल मला जरा सांगा. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याला आई दूध देत नाही. आणि गप्प बसणारी गौरी नव्हती. आणि माझ्यासाठी कोणी का करेल, म्हणजे आधी आपण म्हणतो आधी स्वतःचं घर स्वच्छ करा आणि मग समाजाकडे जा. आणि माझ्यासाठी असे कोणीच येणारे नव्हते. त्यामुळे आम्हाला संघटित होणं तेवढंच गरजेचं होतं. आजीचं घर, ह्या संस्थेबरोबर मी आता काम करते. आजीचं घर म्हणजे ज्याला हिंदीमध्ये नानी का घर म्हणतो आपण. मी सेक्स वर्करच्या मुलींबरोबर काम करते. कारण की माझं असं मत आहे की जसं आपण ठरवून मोकळे होतो, पोलिसाचा मुलगा पोलीस होईल, डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होईल, तसं आपण सगळेच नकळतपणे ठरून मोकळे होतो की सेक्स वर्करच्या मुली सुद्धा सेक्स वर्कर होतील. असं गरजेचं नाही. फंड रेझिंगसाठी मी इकडे तिकडे जाते, बोलत असते. आता मी माझ्या जीवनावरती ऑटोबायोग्राफी लिहिते, अर्ज टू द फ्लाय, गौरी अर्ज टू द फ्लाय. आणि त्याच्यातून जे पैसे येतील ते संस्थेला, अशा पद्धतीने चाललेलं आहे. कारण की जेव्हा आपण पैसे मागतो ना, तर लोकांना असं वाटतं की ही माझी गरज नाहीये. पण सेक्स वर्करच्या मुली या समाजाच्या मुली आहेत. जसं त्यांना त्यांचे आई वडील, धर्म, गोत्र काहीच माहिती नाहीये, तसं तुम्ही इग्नोर करून चालणार नाही. कारण की ह्या मुली सुद्धा समाजाच्या आहेत आणि त्याच्यासाठी नानीच्या घराची गरज आहे. माझं आवडतं गाणं आहे, एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. पण मला एवढं सांगावंसं वाटतं की माझ्या जे आयुष्याला वाट्याला जे आलं ते माझ्या चेलेंच्या वाट्याला कधीच येऊ नये. परिवारची गरज काय असते ना,
माझ्यापेक्षा जास्त कोणालाच नाही कळणार. तुमची आई सुद्धा अभिनेत्री. माझी आई अभिनेत्री, माझे वडील डिरेक्टर अरुण कर्नाटकी, माझी आई लता अरुण, माझे सख्खे आजोबा वासुदेवराव कर्नाटकी जे साऊथमध्ये कॅमेरामन होते, हो. ज्यांनी शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, अंजली देवी वगैरे तेव्हा जे साऊथचे जे सुपरस्टार्स होते त्यांच्याबरोबर कामं केली होती. तर ते कॅमेरामन होते. त्यांचे सख्खे बंधू मास्टर विनायक, नंदा बेबी नंदा म्हणून ओळखलं जायचं. नंदा आंटी म्हणजे माझी सख्खी चुलत आत्या, भाजी पेंढारकर माझे आजोबा, व्ही शांताराम माझे आजोबा, हे सगळं मावस चुलत घराणं आमचं आहे कर्नाटकी. त्यामुळे तो कलेचा वारसा म्हणजे माझ्यापर्यंत एवढ्यातच मिळून जवळ 200-300 फिल्म झाल्या ना. जवळ. पण मला एक आनंद आहे या गोष्टीचा. मी ना कधीच म्हणजे मी हे सगळं आत्ता मला सांगायला खूप मजा येते, कारण आता एक थोडंफार मी कुठेतरी नाव कमवलंय. याच्या आधी मी कधीच या गोष्टींचा आधार घेऊन लोकांकडे कामं नाही मागितली, किंवा मी ह्यांची मुलगी आहे किंवा मी ह्यांची नात आहे असं म्हणून मी कधीच कुणाकडे काम नाही मागितलं. जे काय मिळालं ना मला संजय थोडकं, ते मला माझ्या टॅलेंटवर आणि माझ्याकडे काय थोड्याफार जी माझ्या कला आहे माझ्याकडे त्याच्यावरती मला जे मिळालं. मी गुंड होते लहानपणापासून आणि अजूनही आहे. मारामाऱ्या करणं, मुलांना धरून मारणं, मुलींची छेड काढली की त्यांना ठोकणं धरून, डस्टर फेकून मारणं, ह्या सगळ्या गोष्टी मी पण आता लहानपणी. तू म्हणालीस मी गुड गर्ल होते, आता म्हणालीस हा म्हणजे गुंड होते. गुडगर म्हणजे माझ्या आई वडिलांसाठी होते. माझ्या आई वडिलांना कधीच त्रास नाही दिला. एका बाजूला पण गुड गर्ल, हा, एका बाजूला पण दुसरी बाजूला मी कुठल्या अन्याय वगैरे सहन करण्याच्या भानगडीत नाही पडणार. कुणी येऊन त्या छेड काढले आणि मी ऐकून घेईन आणि बघत बसेन, हे माझ्याकडून नाही होणार. मग तिथे ठोशाला ठोसा. मग असा नेचर होता. आता एवढ्यात कधी डस्टर फेकून मारलाय त्याला? नाही. आता एवढ्यामध्ये मी आता एक केस केली होती ना 1-1.5 वर्ष झाली. एका फिल्म बघायला गेलेले असताना मी बसले होते, मी माझ्या जवळ स्वानंदी होती आणि एक माणूस दारू पिऊन असा त्या बाजूच्या सीटवर बसला होता. मध्ये एक सीट रिकामी होती आणि तो मला असं करायला लागला. असं इथपर्यंत हात आला ना, उठले जे तुडवायला सुरुवात केली त्याला, तुडवत त्याला बाहेर नेला, तिथे त्याला मारला. म्हणजे हात, पाय आणि तोंड हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित चालू होत्या आणि मी त्यांना खूप मारलं. त्याच्यानंतर त्याला पोलिसांकडे घेऊन गेले आणि मग ते असं बरंच काय झालं. मग त्या प्रकरणामध्ये समाज माध्यमातून ट्रोलिंग वगैरे झालं. ते काय आजकाल त्याचे मनस्ताप झाला की? हा ट्रोल होणं हे काही फार मला असं वाटतं की प्रत्येकालाच केलं जातं. चांगल्या गोष्टीलाही करतात, काय म्हणणं काय होतं मी त्यांचं ट्रोलिंग करणाऱ्यांचं? बेसिकली मला असं वाटतं की ट्रोलिंग झालं की नाही मला माझ्या कानापर्यंत आलं नाही, पण मला असं खूप वाटलं की मीडियाने ना असं दाखवलं की माझा विनयभंग झाला. पण माझा विनयभंग व्हायच्या आधी म्हणजे त्यांनी हे नाही सांगितलं की मी तो विनयभंग कसा मोडून काढला. मला ना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की अरे माझा विनयभंग नाही झाला, तो विनयभंग करत असतानाच त्याला मी ठेचला, म्हणजे करायचा प्रयत्न करत असताना. आणि ते खूप मीडियाने दाखवलं गेलं की अरे प्रिया बेडनचा विनयभंग झाला आणि मग त्यांनी असं झालं तसं झालं. मग त्यांना सांगितलं की माझा विनयभंग झाला नाही, तो प्रयत्न करत होता आणि तिथे मी त्याला मारला, की परत त्याची तशी हिंमतच होता कामा नये. तर मी असं म्हणेन की माझ्या बाबतीत त्याने कानाला खडा लावला असली परत कुठल्या बाईला असं तो करणार नाही. काही दिवसांपूर्वी तसं एक मी टू नावाचा एक प्रकार खूप गाजला म्हणापेक्षा गाजवला गेला. जरुरीपेक्षा जास्त त्याची प्रसिद्धी दिली गेली. चांगला वाईट वेगळं, पण या एकंदरीत ते जे काही घडलं याबद्दल या क्षेत्रामध्ये घडतं की नाही असं नाही म्हणता येणार. घडत असेलही घडत नसेल कुठे असं घडत नाही नाही. म्हणता येणार. पहिली गोष्ट माझा पहिला प्रश्न आहे की कुठे घडत नाही. आपली फिल्म इंडस्ट्री ना एवढी सिक्युअर आहे की इथे जे करतात ना ते दिसतं. बाहेर काही गोष्टी आपल्याला कळतच नाही. बंद ऑफिसच्या त्या खोलीमध्ये काय घडतं हे आपल्याला माहित पण नसतं. इथे आपण बोलतो म्हणजे इथल्या लोकांमध्ये खूप हिंमत आहे. म्हणजे भले त्यांना ट्रोल करत असतील किंवा काही बोलत आम्ही शिव्या खात असू, पण ती बोलायची हिंमत आपल्यामध्ये आहे आणि आपली फिल्म इंडस्ट्री जास्त सिक्युअर आहे असं मला वाटतं की इथे कुणी तुम्हाला टेकन फॉर ग्रांटेड नाही घेऊ शकत. तुम्ही खूप सिक्युअर आहात असं मला वाटतं. एक गोष्ट मला बरी वाटते की बहुतेक वेळेला बोलण्यामध्ये असं ते की कलाक्षेत्र हे बदनाम आहे. आज मी पहिल्यांदा कोणाकडनं तरी ऐकतो की कलाक्षेत्र हे फार सुरक्षित आहे. आहे सुरक्षितच आहे सुरक्षित. नाहीतर माझी आज 4थी जनरेशन म्हणजे मी 3री जनरेशन आणि माझा अभिनय आणि माझी स्वानंदी आज 4थी जनरेशन या फिल्ममध्ये नसती. या फिल्म खरंच आहे. थोडीशी अबसेंट माइंडेड आहे, थोडीशी विसराळू आहे. मी माणसं विसरते. कदाचित मला काही काही माणसं ती असं म्हणून मी त्यांच्याशी बोलायला जाते. असे
खूप गोष्टी आणि खूप घोळ घालते. कधी कधी मला तसं वाटतं की अरे यार प्रिया सुधार, कधी कानाला खडा लावणार आहेत, पण ते होत नाही आणि माहित नाही मी काय माझ्याकडून असं होतं आणि त्याच्यामधून असंख्य किस्से घडतात. आता तू सांग, तुला काय सांगायचं. सो आम्ही फिल्मला गेल्यावरच असे किस्से घडतात. सो तिथे ना तिकीट्स 2 असं एवढं बोर्डमध्ये येतं आणि स्क्रीन नंबरवर छोटंसं असतं. तर मला वाटलं स्क्रीन 2 आहे म्हणून आम्ही घुसलो आणि एकतर आम्ही ऑलरेडी 15 मिनिटं पिक्चरला लेट होतो. सो आम्ही आत गेलो आणि ना आमच्या सीटवर होतं पिक्चर सुरू होतं आणि आम्ही आमच्या सीटवर आमची 8 आणि 9 होती, तर त्याच्यावर कपल बसलेला आणि एका सीटवर त्याच्या मुलाला झोपवलेलं. सो आम्ही बोललो की ही आमची सीट आहे आणि मिडल ऑफ द सीट गँगवे आणि आम्ही उभे होत. नंतर मी बसलो आणि सांगितलं की ही आमची सीट आहे, तुमची नाही आहे. सो त्याचं शो टायमिंग वॉज 3:25 आणि आमचं होतं 5:45 काहीतरी. आणि मग मला रिअलाइज झालं अच्छा आपण चुकीच्या स्क्रीनमध्ये घुसलोय. सो मी मम्मीला सांगते चल ही नाही आपका शो खतम हो गया, हम लोग का शो है, आप जाइए यहाँ से. ती त्यांच्या थिएटरमध्ये त्यांच्याशी भांडते. मी मम्मीला म्हणलं चल तिला सांगितलं, ती मला थिएटरमधून बाहेर येता मारत बसलेली. मी बाहेर आलो त्यापासून मी कानाला खडा लावलाय की समवन हॅज टू बी म्हणजे प्रेझेंट. एवढं ॲब्सेंट माइंडेड राहून नाही चालत. म्हणजे अबसेंट माइंडेड किंवा एक काय म्हणजे डोक्यात काय चाललेलं असं माहित नाही. माझ्या अभिनय म्हणजे लक्ष्मीकांत गेल्यानंतरचा पहिला बर्थडे अभिनयचा. आम्ही खूप मोठे बर्थडे करायचो, मोठ्या पार्ट्या असायच्या. तेव्हा अभिनय म्हणाला मम्मा आपले बर्थडे आता. मी म्हटलं आपण जाऊया. मग तेव्हा इनॉर्बिट नुकतंच झालेलं होतं मालाडचं. मग मी सगळ्या आमच्या पुतण्यांना वगैरे घेऊन सगळ्यांना मी तिथे गेले. केक शॉपमध्ये गेले आणि त्यांनी मला ओळखलं, तुम्ही प्रिया अरुणा वगैरे. म्हटलं हो वगैरे असं झालं. तर मुलाचं मी म्हटलं केक रेडी करून ठेवा, मुलाचं नाव अभिनय आहे. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं मी ह्यांना जाऊन बसवून येते, तोपर्यंत तुम्ही केक रेडी करून ठेवा. मी जाऊन आले तर त्यांनी माझ्या पुढे कागद आणि पेन दिलं. तर मी घेतलं प्रिया अरुण. त्यांनी असं बघितलं, मॅडम मराठी प्रेम प्रिया अरुण. मॅडम मुलाचं नाव अभिनय आहे ना. गाडीचे 2 टायर कधी कुणाचे चोरी होतात का रे. माझ्या झालेत. नवीन गाडीचे 2 टायर रात्री 1:45 वाजता. मी बरं मला एकटी राहायची, मी ही 2 हॉस्टेलला असायचे. काय करायचं, चल आपण 10:30च्या पिक्चरला जाऊ. मोठी पराक्रमी बाई 10:30च्या पिक्चरला जाऊन बसली आपली इन्फिनिटीला अंधेरीच्या. संडे होता त्यामुळे पार्किंग आतमध्ये मला मिळालं नाही म्हणून रस्त्यावर गाडी लावली. आले 2 वाजता. बरं माझ्या बरोबर माझी मैत्रीण होती मेघा धाडे, ती तिच्या एका फ्रेंड बरोबर आली होती आणि आम्ही तिघं मग अरे तू कशी वगैरे असं म्हणून आम्ही पिक्चर वगैरे एकत्र बसलं, बघितलं आणि बाहेर आले. ती तिची गाडी घेऊन अशी पुढे जाऊन अशी टर्न होत होती. मी बसले, गाडीत गेअर टाकला, गाडी पुढेच जात नाहीये. गाडी का पुढे जात नाहीये. तर मी उतरून बघते, बहुतेक पोलिसांनी जॅमर वगैरे लावला असेल असं मला वाटलं म्हणून बघते तर काही नाही. या बाजूला त्या बाजूला बघते तर अक्षरशः 2 टायर काढून गेलेले होते आणि डिवायडरच्या त्या दगडांवरती गाडी प्रॉपर ठेवलेली होती की मला कळलंच नाही की टायर नाहीयेत गाडीला. बरं मग ती मेघा तो पण तशी आली. म्हणजे प्रिया ते तू काय करते उतरून. म्हटलं अगं टायरच नाहीयेत दोन्ही, गेले कुठे. अगं बाई ते गर्दुल्यांनी चोरले. बरं काय स्टेपनी आहे माझ्याकडे पण दुसऱ्या टायरचं काय करायचं. मग तिची सँट्रो, तिचा सँट्रोचा एवढासा टायर, त्याची स्टेपनी तिथे लावली पाठीमागे. माझी गाडी अशी विचित्र किस्से माझ्या बाबतीमध्ये घडतात. का घडतात मला माहिती नाही पण घडतात. बहुतेक असं झालं असेल, कोणाचा तरी संसार मोडकळीला आला असेल म्हणून त्यांनी चांगली चाकं म्हणून क्या गाडीत बात दोन आहे, चाकं. क्या बात आहे. वा, 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 वा. जेव्हा अभिनयाचा प्रवास जेव्हा सुरू झाला तुझा, तेव्हा त्या काळामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याबरोबर तुझं लग्न झालं, तुम्ही एकत्र काम केलं. त्याची सुरुवात कशी काय झाली. एकतर खूप लक्ष्मीकांतचं येणं जाणं मम्मी बरोबर नाटकांमधून कामं केल्यामुळे होतं. मी त्यांना थोडीफार ओळखत होते कारण विच्छा माझी पुरी करा जेव्हा ते करणार होते तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं होतं की तू करशील का. तेव्हा मी होते 9th स्टँडर्डला. धूमधडाका पण जेव्हा झालं तेव्हाही मला महेश कोठारेंनी विचारला, तेव्हा पण मी 9th स्टँडर्डला होते. त्यामुळे असं शाळेत असल्यापासूनच मला ती विचारणा चालू होती कारण मी बरी डान्सर होते. त्या काळामध्ये त्यातल्या त्यात
लावणी डान्सर त्यावेळेला नव्हत्या किंवा एक ग्रामीण बाज असलेली हिरोईन त्यावेळेला तेवढ्या नव्हत्या. ग्रामीण बाज असलेली त्यांना हिरोईन हवी होती. त्यासाठी मला महेश कोठारेंनी विचारलं, लक्ष्मीकांतनी विचारलं, पण माझ्या शाळेच्या ह्याच्यामुळे मला ते करता आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही यांचा हसवण्याचा धंदा नावाची एक सिरियल मला आली. ती व्ही रवींद्र म्हणून जे डिरेक्टर होते त्यांची ती सिरियल होती. मग ती पहिली सिरियल त्यांच्याबरोबर मी केली. सिनेमा दिग्दर्शक होते ना ते, झुंज नावाचा सिनेमा केला झुंज होता. नावाचा सिनेमा त्यांनी डिरेक्ट केला होता, बरोबर. तर ती सिरियल मी त्यांच्याबरोबर केली. त्यांच्यानंतर मग गिरीश घाणेकरांनी रंगत संगतसाठी मला विचारलं, पण माझी पहिली फिल्म रिलीज झाली अशी ही बनवा बनवी. एवढे काय नाही येत, पण मला फक्त एवढं लक्षात आहे की त्यांना आम्ही हॉस्पिटलला भेटायला जायचो आणि त्यांना ओळखायचीच नाही मी, बिकॉज ते सगळं खूप त्यांचं ते डिफरन्स खूप होता त्यांच्या लुकवाईज मध्ये. आणि म्हणजे त्यांच्यासोबत मग मी नंतर असं एक आहे की मी त्यांच्याशिवाय म्हणजे मम्मी आम्हाला घेऊन जायची बाहेर, ते आजारी असायचे कधी म्हणजे जेव्हा होते, सो ते जेवायला बसायचे रूममध्ये तेव्हा मला त्यांच्यासोबतच बसायचं असायचं. पण शी वॉज लाईक नको चल तू त्यांना जेवू दे. मग ते बोलायचे नाही बसू दे तिला माझ्याजवळ. मग तिच्यासोबत मग मी त्यांच्यासोबत असायचो. मग मी आणि पप्पा खूप क्लोज होतो ऍक्च्युली. मग आम्ही दोघं एकटे राऊंड मारायला जायचो त्यांच्यासोबत मी खूप फिरायला जायचे स्कूलवरनं आले की, किंवा त्यांचे काही ब्लड टेस्ट रिपोर्ट्स किंवा वॉट एव्हर इट इज, लाईक कुठे खेळायला नेलंय, सो आम्ही दोघंच जायचो मोस्टली. अभिने दादाचं त्याचं स्कूल टायमिंग वॉज व्हेरी डिफरंट तेव्हा, सो त्यामुळे तेवढं मला एक लक्षात आहे. अगदीच 3 वर्षाची होती ना ती, त्यामुळे तिच्याकडे तशा फार आठवणी नाहीयेत. अभिनयाला पण फार आठवणी तशा नाहीयेत त्याच्याकडे. फिल्म्स बघून आणि हे बघूनच त्यांना, आणि मला असं वाटतं की तेच बरं आहे की ते जे फिल्म्समध्ये बघतात ते जे त्यांचा चेहरा आहे ना तोच त्यांच्या लक्षात राहावा, तेच मला वाटतं. हा जो त्याच्या आयुष्यातला काळ होता, तुम्ही म्हणाला 4 वर्षाचा, तो त्यांनी कसा काढला? ते कुणाला भेटायचंच नाहीत फार. ते म्हणून म्हटलं ना की लोकांना माहितीच नव्हतं ते आजारी आहेत. म्हणजे फार इंडस्ट्रीमधल्या काही लोकांना माहिती असेल, त्याच्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती नव्हतं की ते फार आजारी आहेत किंवा काय. आणि त्यांना ऍक्च्युली मला असं वाटतं की त्यांनी ना ते असं सोडून दिलं होतं सगळ्या गोष्टी, की जे होईल ते होईल अशा पद्धतीने ते आपलं जगले. किंवा त्यांना कदाचित त्यांना माहिती होते की आपण काही फार आता राहणार नाही आहोत, पण ते शेवटपर्यंत खुश होते. म्हणजे त्यांनी असं कधीच मला जाणवू दिलं नाही की मला ना संजय खरं सांगू का, मला तो आता काळच असा धुसर झालाय माझ्यासाठी की मला ते आता फार आठवतच नाहीत काही गोष्टी. कारण ते ना मी जे लक्ष्मीकांत बेर्डे पाहिलेत ना मी त्याच्यामध्येच आहे. तो जो काळ ना मला फार आठवण्यासारखा किंवा असं नाहीये. आणि बेसिकली मी ना आता सगळा पास्ट कम्प्लिटली माझा मागे टाकून दिलाय की नको वाटतो मला तो. मी त्या मुलांशी पण त्या गोष्टी डिस्कस करत नाही. ठीक आहे ना, झालं बेसिकली जे झालं ना ती सगळी मी म्हणेन की मी ती सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या आहेत. मी आता काही गोष्टी स्पिरिच्युअली करते आहे, मी मेडिटेशन करते आहे, मी काही चक्रा मेडिटेशन करते, मी काही गोष्टी स्वतः प्रे करते आहे. त्याच्यामधून ना मी या गोष्टी म्हणजे मी कानाला ह्या गोष्टींचा खडा लावला की आपण पास्ट विसरायचा, माफ करून टाकायचं आणि स्वतःलाही माफ करायचं. पण असं नाही वाटत की काहीतरी करून ते टाळता आलं असतं तेव्हा? माझ्या हातात नव्हतं ना रे काही. जोपर्यंत तुला वाटत नाही ना त्या गोष्टी कराव्याशा, मी तुझ्या डोक्यावर बसून किती हे करून घेणार आहे. पण मी काय केलं नाही. म्हणजे मी अक्षरशः सांगते ना, म्हणजे औषध पाणीचा सोडा मी 3 वेळा मी 16 सोमवार, गुरुचरित्राची पारायण, नवचंडीचे होम, नवरात्रीचे उपास, काय म्हणजे काय केलं नाही. म्हणजे सगळ्या बाजूने प्रयत्न केले नाही असं नाही. पण ठीक आहे, मी म्हणते ना डेस्टिनी आहे ती, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण कारण इथे येऊन काही गोष्टी लिहिल्या गेलेल्या नाहीये, ते ऑलरेडी सगळ्या गोष्टी लिहून आलेल्या आहेत आणि त्याला आपण फक्त फेस करायचं असतं. आपण असं म्हणायचं असतं की अरे हे असं झालं असतं, तसं झालं असतं, असं काहीही नसतं असं माझं म्हणणं आहे. की जे झालं, जे घडलं ते घडणार होतं, फक्त ते आपण एक्सेप्ट करायचं आणि पुढे चांगलं कसं आपण आणखीन जाऊ शकतो, माझ्या मुलांचं भवितव्य चांगल्या प्रकारे कसं घडवू शकतो आणि आपण लोकांच्या बद्दल किती चांगलं चिंतू शकतो जेणेकरून आपलंही चांगलं होईल, ह्या गोष्टींवर माझा आता सध्या भर आहे. मी कानाला ह्या गोष्टीचा खडा लावलाय की मी कधीही कुणाबद्दल फार वाईट बोलत नाही. जोपर्यंत ना माझ्या स्वाभिमानाला किंवा असा त्रास होत नाही ना तोपर्यंत मी फटकन कुणाच्या अग्रेसिव्ह होत नाही. मी अग्रेसिव्ह आहे, पण म्हणजे मी आता काही गोष्टी माझ्यामध्ये ज्या स्वभावामध्ये चेंजेस केलेल्या आहेत की मला ना मी भांडायला लागले की माझा आवाज
प्रचंड मोठा होतो किंवा मी खूप पॅनिक होऊन बोलते किंवा मी खूप शिव्या द्यायची पहिल्यांदा. आता माझं शिव्यांचं प्रमाण तर फारच कमी झालंय, नाहीच जवळपास, म्हणजे मुलांना तर माहिती आहे. तर असं खूप गोष्टी माझ्यामध्ये मी आता चेंजेस करते आहे. आणि स्वभावाला औषध नसतं ओके, पण सवयींना असतं आणि त्या सवयी तुम्ही मोडायला हव्यात. आणि चांगल्या गोष्टी मी आता जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करते. बरं, स्वानंदीचे आपण ऐकले. अभिनयबद्दल काय तुझा कानाला खडा आहे? अभ्यासावरनं काही कानाला खडा? अभ्यास त्याला करायला खूप, म्हणजे हिला मी कधीच सांगितलं नाही अभ्यास करायला, पण त्याला मला खूप सांगायला लागतं अभ्यास कर. म्हणजे आता झालं त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट, पण त्याला मला खूप मागे लागायला लागायचं की अरे अभ्यास कर अभ्यास कर. खूप खूप जोडे खाल्लेत त्याने त्या बाबतीमध्ये माझे. बघूया ना काय काय त्यांनी जोडे खाल्ले ते बघूया. त्याला काय म्हणायचे बघूया. कानाला खडा लावण्यासारखे प्रसंग माझे मम्मीसोबत खूप घडलेले आहेत. तसं बघायला गेलं तर काही गमतीशीर आहेत, काही सिरियस सुद्धा आहेत. तर असा एक प्रसंग मी आता सांगतो जो आता काही गमतीशीर वाटतो, मग त्यावेळेला तो खूप सिरियस होता. आणि मॅक्झिमम जे असे प्रसंग घडतात माझ्या आणि माझ्या आईमध्ये ते अभ्यासाला घेऊनच घडतात मॅक्झिमम. बाकी कशावरून कधीच काही घडत नाही आमच्यात, बट अभ्यासावरनं आमच्यामध्ये जाम प्रॉब्लेम्स लहानपणापासूनच आहेत. तर एक असा प्रसंग, मी 11वीत नुकताच मुंबईला शिफ्ट झालो होतो आणि आईनी हॉस्टेलमध्ये होतो मी 10वीपर्यंत पुण्याला, आणि त्यानंतर 11वीत मी मुंबईत आलो. तर मिठीबाई कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा मी नुकतंच इंटर कॉलेजिएट थिएटर करायला लागलो होतो. आणि जाम धमाल मजा मस्ती चालू असायची. आणि मला ते आणि अभ्यास एकत्र मॅनेज काहीसं करता आलं नाही. हे आईला दिसत होतं तरी तिला असं वाटायचं की काय आपला मुलगा हुशार आहे, होईल पास, असं तिला वाटायचं. अजूनही वाटतं. असं विचारायचं आहे. अजून एक आपण एक क्लिप बघणारच आहोत. त्या माणसाला सगळेच ओळखतात आणि तो अख्ख्या जगाला ओळखतो. हा. म्हणजे माणसाचं अस्तित्व हे खरं असतं आणि त्याचा फोटो खोटा असतो, परंतु प्रत्येकाचे फोटो काढून खोट्याला खरं बनवणारा एक जो कलाकार आहे, तो जो कलाकार आहे त्या कलाकाराचं नाव आहे जयवंत वाडकर. बस क्या बात आहे. वाड्या. हुशार विद्यार्थी भेटला की गुरुजींना काय वाटतं हे आम्हाला आज कळलं. आमच्या गुरुजींना ते समाधान कधी आम्ही मिळू दिलं नाही असं. तर त्याच्याबरोबर काय तुझी केमिस्ट्री आहे, काय त्याच्याबद्दल छान. मला कळेल. विजय पाटकर आणि जयवंत वाडकर हे दोन आमचे घरात फॅमिली फ्रेंड आहेत ते. आणि खूप जवळची माणसं आहेत. आणि वाड्या तर जगत मित्र आहे. हो. त्याला त्याच्या सगळ्या त्याला मी ओरडते पण त्याच्यावर चिडते पण. बघूया त्याच्यावर काय बॉम्ब फुटलाय का काय. त्याच्यावर फुटला होता पण ठीक आहे, म्हणजे तो एक मैत्रीण म्हणून तो सोडून देतो. पण यात हा स्थायी स्वभाव आहे असं त्याचं म्हणणं आहे. या इतके वर्षाच्या आयुष्यामध्ये बालकलाकार म्हणून, मुलगी म्हणून, एक पत्नी म्हणून, आई म्हणून एखादा असा काही प्रसंग, एखादी घटना, एखादी गोष्ट ज्याच्याबद्दल असं वाटतं की कानाला खडा लावते असं परत होता कामा नये. ऍक्च्युअली ज्यांच्याबद्दल बोलायचंय ना, मी त्यांच्याबद्दल असं वागायला नको होतं किंवा मी थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं. ते कानाला खडा लावायला आता हयात नाही आहेत, पण पुढचा जन्म कधी त्यांच्या पोटी मला मिळाला तर मी डेफिनेटली म्हणेन की पप्पा आय एम सॉरी. किंवा माझ्या वडिलांबद्दल मी आय एम सॉरी. त्यांना समजून घ्यायला खूप चुकले मी. खूप दिलदार माणूस होता, खूप छान होते ते, पण त्यांचा सक्सेस त्यांना जे पाहिजे होतं त्यांना ते लाईफमध्ये मिळालं नाही. सो ते कुठेतरी फ्रस्ट्रेशन त्यांचं होतं, पण ते मला त्या वयामध्ये नाही कळलं, ते मला समजून नाही घेता आलं. सो मी त्यांना म्हणेन पप्पा सॉरी, आय एम सॉरी, की मी तुम्हाला त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होतं. तर आणखीन थोडे दिवस ते जगले असते माझ्यासाठी, कारण माझं कोणीच नाही राहिलं. आई वडील, लक्ष्मीकांत, कोणीच नाही. मी आणि माझी मुलं. आय मिस्ड हिम. सॉरी. माझ्या वडिलांवर माझं खूप प्रेम होतं, पण मला ते व्यक्त नाही करता आलं त्यांच्याबरोबर. माझ्या आईचा आजारपण आणि या सगळ्यामध्ये ते पण खूप भरडले गेले. कसं असतं त्यावेळेला, आज जसं ना ए बाबा हे म्हटलं जातं तसं त्यावेळेला नव्हतं. अहो पप्पा, अहो, हे खूप होतं. आताच्या मुली ए बाबा सांग ना तू मला, हे ही जवळीक ना ती त्यावेळेला करता नाही आली मला. तो हा कुठेतरी तो डिफरन्स पडला त्यामुळे झाला. कारण माझी आई खूप लवकर गेल्यामुळे मला शेअरिंगला कोण माणूसच नव्हतं. होते ते वडील होते, पण ते त्यांचं कुठेतरी वेगळंच. मम्मी गेल्याचा तो धक्का त्यांना इतका बसला की ते थोडे सरकले आणि मग आमच्यामध्ये खूप वाद झाले. खूप मी त्यांना खूप
चुकीचं समजून घेतलं. पण आता मला ते जाणवतं की मी थोडी चुकले त्यांच्या बाबतीत. म्हणजे तेही चुकले असतील, नाही असं नाही, त्यांच्याही काही चुका झाल्या, पण मी त्यांना माफ करून टाकलं. त्यांनीही मला माफ करावं. विरोध नव्हता. वडील असं म्हणाले की जायचं असेल तर बाबा जा, तुला माझ्याकडे काही तुला पैसे द्यायला नाहीयेत, तू माझ्याकडे पैसे मागू नकोस, मी तुझ्याकडे पैसे मागणार नाही, तू तुझं काय करायचं असेल ते कर. हे फील्ड तुम्हाला माहिती आहे काय एकूण परिस्थिती असते ती. पण वारशाने मला काय मिळालं ते तुम्हाला सांगतो, आणि ते माझा याच्यावर विश्वास आहे. तुमच्या जीन्समध्ये काही गुण असतात कलाकार बनण्याचे, आणि ते मी अभिमानाने सांगतो की हो, हे माझ्या वडिलांकडनं किंवा माझ्या पणजोबांकडनं, खापर पणजोबांकडनं मला मिळालेलं आहे. माझ्या आईचे वडील हे संगीत नाटकातून स्त्री भूमिका करत असत. त्यांचे जे मोठेच वडील बंधू होते ते दरबारी गवई होते किरणा घराण्याचे. बर. बाळकृष्णबुवा वझेंकडे ते इचलकरंजीकरांकडे शिकले होते, आणि वझेबुवा त्यांचे गुरुबंधू होते. वा वा. तर ते गाणं कदाचित माझ्यामध्ये उतरलंय, किंवा तो सुरांची समज, मला गाणं शिकायचं होतं पण मी नाही शिकू शकलो दुर्दैवाने. तर ते गाणं आहे. वडील माझे कॉलेजला असताना नाटकातून कामं करीत असत, किंवा त्यांना नाटकाची आवड होती, पण मी नाटकात जायचं म्हटलं तर त्यांना ते मान्य नव्हतं, पण त्यांना आवड होती त्या सगळ्या गोष्टी. 12 वर्षी नाटकं करायला आवडायची त्यांना. सो मला वाटतं हे वारशाने, हे जीन्समधनं मला मिळालेलं आहे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की कार्यशाळेत जाऊन कलाकार आणि अभिनेता होता येत नाही, ते तुमच्या मुळात असायला लागतं काहीतरी. मला असं माझ्यावर विश्वास आहे. जातीवंत कलाकार हा जन्मालाच यावा लागतो. कॉलेजच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मला पैसे काही घरनं पॉकेट मनी असं कधीच मिळायचं नाही. 5 लाख पैसे मिळायचे, आणि कधी 10 रुपये 5 रुपये वडील कधीतरी द्यायचे. खोटं वाटेल, मी BSc ला असताना आमच्या कॅन्टीनला वडा मिळायचा 3 रुपयाला. 3 रुपये वडापाव होता तेव्हा. आणि तिथून एक 500 मीटर अंतरावर एक कोर्टाच्या इथे एक वडापाव मिळायचा, तिथे 2 रुपयाचा असायचा. तर मी तो खायला कोर्टाजवळ जात असे, कारण 1 रुपया वाचेल. असं समजा 2दा वाचले तर अजून एक वडापाव खायला मिळेल तिसऱ्या दिवशी, म्हणून मी तसा तिकडे जात असे. पण याला कंजूसपणा नाही म्हणते. कंजूस, कोकणातला माणूस कंजूस आहे. काटकसरीला आपण कंजूसपणा म्हणतो, पण ती काटकसर आहे, ती जगण्यातली काटकसर आहे. म्हणून मला फार अभिमान वाटतो, मी ज्या परिस्थितीतनं आलो म्हणून मी इथे सर्व्हाइव्ह होऊ शकलो आणि आपल्या पायावर उभा राहू शकलो, बिकॉज ऑफ मला कोकणाने दिलेली गोष्ट आहे चिकाटी. तर म्हणजे पैसा हे सर्वस्व आहे. पैसे हे सर्वस्व नाही, पण ते जगण्यासाठी सर आवश्यक असतातच ना हो. जर माझ्या पाठीमागे कोणाचं पाठबळच नाहीये, तर मी आज जर पैसे नाही साठवले तर मी मुंबईत राहूच शकत नाही. माझ्याकडे जेव्हा पैसे कमी होते तेव्हा मी फक्त एक वेळचा डबा लावला होता संध्याकाळचा 400 रुपयाचा. जेव्हा 800 रुपये टिफिन होता 2 वेळच्या जेवणाचा, मी फक्त संध्याकाळचा टिफिन लावला होता 400 रुपयाचा. आणि मग दिवसभरात काही नाही. सकाळी उठायचं, चहा प्यायचा, 5 बिस्किटं खायची, ती मिळायची ती पार्लेची, पाण्यात बुडवून चहा प्यायचा. वर दिवसभर काही नाही, वाचन करायचो, मुंबई फिरायचो. संध्याकाळी 7:30ला मात्र मला इतकी भूक लागायची की मी त्या बाईला म्हणायचो एखादी पोळी जास्त टाका ना. मग ती 4 ऐवजी 5 टाकायची, कधी 6. त्याला माहिती हा 1 वेळचा डबा लावतो, पैसे नाहीत, पण ती पण मला द्यायची ते बाई. जास्त कधीतरी भात द्यायची, जरा जास्त घातल्या मागल्यास भात तुम्हाला. ते मी खाऊन जो गुडूप झोपायचो 10:30 वाजता, ती जी झोप अशी आयुष्यात मला पुन्हा कधीही ती झोप नाही मिळेल त्या जेवणानंतर. हे कुठे तुम्ही राहायचात तेव्हा? मी कोहिनूर मिल कंपाऊंडला राहायला होतो, शारदा टॉकीज जवळ. त्या बाई भेटतात कधी अजून? त्या अजूनही भेटतात मला कधी कधी. मी अजूनही त्यांची आठवण करतो, कधीतरी भेटायला पण जातो त्यांना. आज त्या बाईने मला आठवतं, जेव्हा मी फुबाई वगैरे सगळे लोक ओळखायला लागले, जेव्हा परत मी एकदा गेलो होतो तेव्हा लोक फोटो बिटो काढायला, म्हटलं थांबा मी तुम्हाला भेटायला नाही आलो, मी त्या बाईंना भेटायला आलो. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांची केवढी छोटी खोली होती, त्यांच्यात मुलं, त्यांची नवरा, अजून कोणतरी त्यांचे एक दीर, त्याची बायको वगैरे सगळे. मी त्यावेळेस सुद्धा गेलो आणि म्हटलं मला जेवायला वाढा, जे असेल ते वाढा. मी जेवलो, त्या जेवणाचे त्यांना पैसे दिले आणि मी तिथून आलो. त्या बाई अजूनही नाव काढत, मागले माझ्याकडे येऊन जेवून गेल्यानंतर, मोठा झाल्यानंतर. ही एक त्यांना आठवण आहे. बऱ्याच कलाकारांच्या शिकवण्या घेतल्यास तू, शिष्य काही टिकले नाहीत फारसे, नाही? पण तुझी शिकवणी कोणी घेतली? बायको. ती आज आली नाही का? नाही, असतील जरा काम. आली असती तर बोलती बंद झाली असतं का? तू उत्तर दिलं असतंस तिला. आपण बोलूया त्यांना. आले म्हणजे तुम्ही याची शिकवणी घेतलीत, हा सगळ्या जगाची शिकवणी घेतली. कसं काय जमलं तुमचं? अरेंज मॅरेज होतं, म्हणजे अगदी तो बघायला आला होता घरी. आमच्या एक लग्नाचा फार गमतीशीर प्रसंग आहे. अरे बऱ्याच लोकांच्या अशी लग्न हीच गमतीशीर गोष्ट असते. आधी सिंगिंग क्लासला जायचे. मग मला मला सिंगिंग आवडायचं नाही. आणि मग नंतर मी घरी आल्यावर मग बाबा मला सांगायचे सिंगिंगची प्रॅक्टिस कर.
पण मी कंटाळा करायचे. मग बाबाने मला एकदा सांगितलं की जे पण तू करतेस ते मनापासून करायचं आणि म्हणजे ते मन लावून करायचं आणि कंटाळा नाही करायचा. मग मला कळलं की असं नाही, असं करायचं नाही आणि मग मी सोडला सिंगिंग. बाबा म्हणाले की दुसरा अजून कुठला क्लास लावायचा असेल तर तो क्लास लाव, पण मनापासून कर म्हणून. मग मी भरतनाट्यम केलं. बर. तुला बाबा करतात ते करता येतं? किती का बाई हुशार, किती का बाई हुशार करता येतं? ते आवडतं मला. कर 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 कर. उभं राहा, उभं राहा. किती बाई मी हुशार, किती बाई मी आणि बाबासारखं काय चिडवतात? फुग्याचं काय चिडवतात? सोनी फुगे मागती का आगती, फुगे मागती पण तू का गागती. चला, तुमचं वैभव राखणार आहे मागले तो. एक पाऊल पुढे येतो. आता तुमचे काय कानाला खडे आहेत ह्यांच्या बाबतीत? एक असं होऊ शकतो की त्याचं वक्तशीरपणा म्हणजे म्हणजे आजच्या काळात तर दुर्गुणच की. तो गुण आहे त्याचा, खरोखर वाखाणण्यासारखा गुण आहे की तो वेळेच्या आधीच 5 मिनिटं 10 मिनिटं जाऊन पोहोचतो. त्यामुळे त्याला एक आहे की तो कोणाचंही उशिरा येणं कन्सिडरेशन मध्ये त्याच्या नसतो. तो म्हणजे तो सबबी ऐकूच शकत नाही वेळेच्या बाबतीमध्ये. तर ह्याच्यावरून एक किस्सा आहे की आमचं लग्न ठरलं होतं आणि जुलैमध्ये आमचं लग्नाची तारीख होती आणि 20 जूनला त्याचा बर्थडे येतो. तर तेव्हा आमचं लग्न ठरलेलं होतं. मी म्हटलं की चला, मी ऑफिसमधून हाफ डे घेतलेला होता, आम्ही दादरला भेटणार होतो. मी हाफ डे घेऊन दादरला गेले, तो ऑलरेडी आलेला होता आणि आमचं ठरलं होतं त्या वेळेपेक्षा मी साधारण मला वाटतं 15 मिनिटं वगैरे उशिरा पोहोचले. मी अगदी छान गिफ्ट वगैरे अगदी विचार करून की बाबा फियॉन्सीला द्यायचंय गिफ्ट, तर मी असं अगदी सगळं छान घेऊन गेले. तिथे भेटले, मी अगदी खुशीत गेले की चला बर्थडे आहे. आणि मी तिथे गेले तर त्याचा, कारण मी 15 मिनिटं उशिरा गेलेले होते, तर त्याचा पारा चढलेलाच होता. त्याने फार अगदी कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण एक मला कळलं की ओव्हरऑल त्याचा मूड गेलेला होता, त्याला काही इंटरेस्ट नव्हता. मी म्हटलं अरे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय छान, बघ तुला आवडलं का? हो ठीक आहे, चल आता आपण निघूयात. मी म्हटलं अरे मी हाफ डे घेतलाय, पूर्ण वेळ आपल्याला वेळ घालवायचा आहे आता उरलेला, निघूया काय? नाही नको, आता म्हणजे आता हे वेळेत नाही ठरलंय, म्हणजे आपलं असं वेळ चुकली, आता सगळं आपलं माझं मग प्लॅनिंग फिसकटलं, आपण आता घरी जाऊया. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी लिटरली आम्ही एक अर्धा पाऊण तासात आम्ही घरी गेलो. नुसतीच वेळ पाळली हो नाही. हो हो हो. त्यामुळे तो एक कानाला खडा लावूनच घेतलेला आहे पूर्ण घराने म्हटलं तरी चालेल की बाबा वैभव आहे, त्याने सांगितले इतक्या वाजता नाही, त्याच्या आधी 5 मिनिटं तरी आपण तयार राहायचं, कारण नंतर मग बाबा त्याच्यामध्येच नसतो. मग तो सगळा मूड ऑफ सहन करून घेण्यापेक्षा लवकरात लवकर हा दुर्गुण सोडा वक्तशीरपणाचा. या जन्मात तरी माझ्याच्याने तो सुटणार नाही, कारण मला वाटतं नुसता पैशाचा भ्रष्टाचार नसतो, तर दुसऱ्याच्या वेळेचा अपव्यय करणं हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे, असं माझं फार ठाम म्हणणं आहे. ठीक आहे, एवढं काय रागवायची गरज नाही. ते किती वेळ टिकतील असं वाटलं होतं, किती लवकर काम मिळेल असं वाटलं होतं? मला खरंच माहित नव्हतं हे किती दिवस टिकणार आहेत, म्हणून तर मी 400-400 रुपयाचा डबा लावला होता ना, की म्हटलं किमान 5-6 महिने तरी जातील या आपल्या याच्यामध्ये. जेवणाची एक वेळची सोय होती, मित्राने मला ठेवून घेतलं होतं, तो म्हणला जेव्हा पैसे मिळतील तेव्हा तुम्हाला दे, आता काही द्यायला नको. त्या घरामध्ये मी 12-13 जण राहायला होतो. पावसातनं कधी कधी रात्री उशिरा गेलो तर मला वरांड्यात झोपायला लागायचं, इतकी अवस्था होती. पण मला त्याचं दुःख नाही वाटत, कारण मी हे सगळं मॅटर करण्यासाठी नव्हतो आलो, किंवा हे असं काहीतरी या जवळपास होणार हे माहिती होतं. आणि बेतासबाग परिस्थिती गावीही असल्यामुळे याचं काही मला फार विशेष कौतुक नाही वाटत. पण सगळ्यात मोटिव्ह काय होता माझा, फोकस फार कामावर होतं माझा. मला विचारलं, परेश मोकाशी हा माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा मला गुरु मला मिळाला आणि तो फार योग्य वेळी मिळाला, हे मला फार बरं वाटतं. परेशची आणि माझी काही ओळख नाही. परेश मला जेव्हा भेटला तेव्हा तो रत्नागिरीमध्ये आला होता एकदा संगीत डेब्यूच्या मुली घेऊन, तेव्हा फक्त जस्ट ओळख, तोंड ओळख, नमस्कार मी वैभव मांगले स्टार थिएटरमध्ये काम करतो, मी परेश मोकाशी, इतकी ओळख. फक्त जसा नंबर आमच्या त्या संस्थेच्या डायरीमध्ये होता, तो मी नंबर त्याचा लँडलाईन घेतला होता मुंबईत येताना. त्याला फोन केला, म्हटलं असा असा मुलगा आहे, मी आलोय मुंबईत, काय करू? तो म्हणला हे पृथ्वीला पोहोचलो. परेश म्हणाला हा तुला ओळखतो मी, हा 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 बर बर बर, हा काय करायचं आहे म्हणतोयस? नाटक. बर बर, ऐक काय झालंय आता, मी एक नाटक करणार आहे प्रायोगिक, चित्ताकर्षक नाटक मंडळी, अर्थात 1942 असं त्याचं नाव होतं नाटकाचं, तेव्हा प्रायोगिक नाटकाचं.
पण सगळं कास्टिंग झालेलं आहे. जरा उशीर केलास. बरं ठीक आहे, पण आपण बघूया काहीतरी असेल तर. म्हटलं सर परेश तुला फोन करत राहू का मी? कर ना फोन कर, काही हरकत नाही. परेशला मी फोन करायचो. मग एकदा काय झालं, परेश आजारी पडला टायफॉइडने. त्याने काही फोन उचलला नाही. मी पण घरी कसा आहे, बरा आहे वगैरे. तर त्याने कर्टसी म्हणून त्याने मला कॉल केला. अरे तू फोन करत होतास पण मी आजारी होतो आणि मला तुझा कॉल नाही घेता आला. ऐक ना, मी आता नाटकाची तालीम सुरू करतो, तू तालमीला ये. मग मी तालमीला त्याच्या घरी गेलो. मग मी परेश मुकाशी म्हणाला की आता आपण हे नाटक व्यावसायिकला करतोय. त्याचं नाटक नाव होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. तालमीला जायचो मी सकाळी. मी त्या माणसाकडनं धडा काय घेतला असेल सर, आज जे मला वक्तशीरपणाचं जे व्यसन लागलं ते त्या माणसामुळे लागलं. 9च्या तालमीला हा माणूस 8:45 वाजता येऊन अख्खं दादर माटुंगाचा हॉल झाडत असायचा. राहायचा कुठे? शारदाश्रमला 3 BHKचा फ्लॅट होता, टेरेस फ्लॅट. 9 वाजता सगळ्यांचे स्वागत करायला या 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 अरे का उशीर झाला वगैरे सगळं. चहापान झालं की तुम्ही पहिले तिकडे जाणार आहे. मी त्यांच्या बरोबरीने. नंतर मी धडाच घेतला. जर आपल्याला जर या माणसाबरोबर राहायचं असेल, काम मिळायचं असेल तर हा वक्तशीरपणा आपल्यामध्ये पाहिजे. त्या तालमीला जायचो. बाकी सगळे कलाकार तालीम करायचं, मी कोपऱ्यात बसलेला असायचो. चहाची वेळ झाली की मी उठून जायचो. नाश्त्याची वेळ झाली की मी उठून जायचो. असं वाटायला नको की हा चहा नाश्त्याला येतो आणि कोपऱ्यात बसून राहतो. तर 3-4 दिवसानंतर परेशने हे ताडलं आणि मला म्हणाले इकडे चहा येतो चहा घ्यायचा, नाश्ता येतो नाश्ता करायचा. नाही पण म्हटलं तू माझ्या ग्रुपचा सदस्य आहेस आणि हे सगळं करायचं. मला माहिती आहे स्ट्रगलर्स लोकांचे काय हाल असतात ते. या स्ट्रगलिंगच्या पिरियडमध्ये असा एक शब्द मिळेल, याने तुम्हाला चांगलं काम करण्यासाठीच प्रेरणा मिळते तुम्हाला ऑलवेज, असं वाटतं मला. येस, आपण काही टाकावं नाही, आपण काही असेच नाही, आपण जिद्दीनं केलं पाहिजे. माझी त्या माणसावर निष्ठा होती. तो जे काम करतो ते मला आवडत होतं आणि मी जात राहिलो. वर्षातनं एक चप्पल मिळायची. मग ती तुटली समजा किंवा हरवली, काही झाली. तुम्हाला गोष्ट सांगतो, मी देवावरचा विश्वास मला तेव्हापासून उडाला खरा. मला गमबूट घेऊन दिले होते पावसाळ्यात. श्रावणी सोमवारी मी शंकराच्या मंदिरात गेलो, बूट काढले, आतमध्ये दर्शन घेतलं, बाहेर आलो. गमबूट होते पण ते दुसऱ्याचे फाटके गमबूट तिथे ठेवले होते कोणीतरी. गमबूट घातले, सगळं पाणी. आता म्हटलं घरी गेलो तर चोप असा बसेल, गमबूट हरवले म्हणून. आणि आता काय, घरी आईला सांगितलं आई असं असं झालं. हा आता मार. मग वडिलांनी शिव्या शाप दिले, मारला वगैरे. तुम्हाला किंमत नाही बाळगायचं, हे नाही ते नाही, सगळं. स्लीपर घेऊन दिली. ती स्लीपर अशी किती चालणार खेळायच्या वयामध्ये. त्या चप्पल ती पण तुटली. ते खालनं एवढं हुक असतं ना, ते एवढं बोंड असतं ते तुटलं. म्हटलं आता काय करायचं. आता तर म्हटलं काही दुसरा पर्यायच नाही आपल्याला मार खाण्याशिवाय. मग मी कित्येक दिवस त्याला खाली काठा लावायचो, काटा, करंदीचा काटा लावायचा त्याला, आणि ती चप्पल घालून मी जायचो. ती पण तुटली. आता मागायची सोयच नाहीये. पाय इतके भाजायचे, मी सागाची पानं पायाला बांधून जायचो शाळेत. तर मला असं कळलं की हे आता पैसे नाहीत म्हणून हे सगळं हे होतंय आपल्याकडे. वडिलांकडे नसतील किंवा माझ्याकडे नसतील, हे कधी भोगायला लागू नये कुणाला कधीच. म्हणजे आज मी इतका ऑब्सेसिव्ह आहे चपलांच्या बाबतीमध्ये. मी बाजारात गेलो मुलांना तरी मी चपला घेऊन देतो. पोरं म्हणतात की बाबा नको चप्पल, कशाला. नाही नाही, घे 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 आता. मला सगळं ते आठवत राहतं सतत. तर ते त्याला मी सांगितलं होतं की असं होतं रे आमच्याकडे. म्हटलं आता काय सांगू तुला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. चालण्याचं मला अजिबातच दुःख नाही. मी कुठूनही कुठे चालतो. मी अख्खी मुंबई पालती घातलेली आहे माहिती आहे स्ट्रगलिंग पिरियडमध्ये. मी दादरपासून व्हीटी पर्यंत, व्हीटी पासून चर्चगेटवरनं नरिमन पॉईंट, दादर, परत असा प्रवास मी करायचो. संध्याकाळी 7ला गाडी सुरू करायची, रात्री 11 वाजता चालत घरी यायचं. तर ते सगळं त्याला माहिती आहे म्हणून तो हे सगळं आता म्हणाला. बरं, तुझ्या मुलांची तू शिकवणी घेतलीस, म्हणजे आता पाहिली, ज्यांची तू शिकवणी घेतोस किंवा घेतलेली आहेस, ते काय कानाला खडे ते सांगायला येतात. तुम्ही जगप्रसिद्ध आहात तसे सगळेच नसतात, तर त्यांची ओळख करून द्याल तर बरं होईल. हे मी मनापासून म्हणतो, कुठलाही कुचकाटपणा नाहीये त्यात. हे आहेत बाळकृष्ण वानखेडे, हे आहेत कुणाल धुमाळ, संदीप रेडकर, आशिष राणे.
हे माझे पहिल्या नाटकातले करून गेलो गाव मधले माझे मित्र आहेत आणि आता हे अलबत्या गलबत्यामधले हे 2 माझे मित्र आहेत. करून गेलो गाव 1900 आपलं 2011 आणि अलबत्ता 2018. 2018 7 वर्ष कोचिंग क्लास चालू आहे म्हणजे. आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढते. वाढते. मग आता सांगा काय गुरुजींचं काय. नाटकाचे प्रयोग लागायचे, करून गेलो गावचे दौरे लागायचे. मग आता नाटक संपल्यानंतर अखंड दिवस काय करायचं, तर मग आम्ही गाणी गायचो, असं माहोल क्रिएट करायचो. एक गाणं होतं, या चिमण्यांनो परत फिरा रे, हं. मी गायचो. या चिमण्यांनो परत फिरा रे. काय ही जागा हे असं आनंद निगळे यांना तुमच्याबद्दल काय म्हणायचं जरा ऐकू. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे तुला गाणं चांगलं येतं, तुला गाण्याची छान जाण आहे, कान चांगला आहे तुझा. पण माझा असा एक आरोप आहे की किशोरीताई आमोणकरांचं गाणं तुला आवडतं, सगळ्यांनाच आपल्याला आवडतं, फारच त्यांच्यावरती प्रेम आहे सगळ्यांचं. पण जगामध्ये इतरही चांगले शास्त्रीय संगीत गायक आहेत. एक भारतरत्न साधं मिळालेले भीमसेन जोशी नावाचे एक गृहस्थ होऊन गेले, किंवा असेच अजूनही चांगले चांगले गायक आहेत, तर त्यांचं गाणं तू का ऐकत नाहीस. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हा थोडासा मिश्किल आहे की किशोरीबाईंची इतर गायकांविषयीची जी मतं आहेत ती तुझीच मतं असल्यासारखं का बरं आमच्याशी वागतोस. याच्यातनं तुम्ही कानाला खडा लावा की आपली मतं आपण ठेवायची, लोक बोलत जातात. फार मोठ्या गायकाचं नाव त्यांनी घेतलं, भारतरत्न भीमसेन जोशी. गंमत अशी आहे, मी सगळ्यांचं गाणं ऐकून ऐकून एका निर्णयाला आलो की मला याच्याशिवाय दुसरं कोणाचं गाणं ऐकवत नाही किंवा मी ऐकत नाही. कारण माझी जी भूक आहे सुरांविषयीची, गाण्याविषयीची, गाण्यातल्या विचारांविषयीची, गाण्यातल्या अभ्यासाविषयीची, ती भूक माझी ही बाईच फक्त भागवू शकते असं मला एका पॉइंटला वाटलं. आणि म्हणून मी ते गाणं ऐकतो आणि ते सकाळ संध्याकाळ ऐकतो. माझ्या घरात सुद्धा गाणं लागलेलं असतं. मी जेव्हा कधी जातो हॉटेलमध्ये तेव्हा सुद्धा माझ्या घरी तेच सतत ते गाणं लागलेलं असतं. मुकुंद संगोरामाने एक गोष्ट सांगितलेली आहे, तर एवढंच सांगतो मी, बाकी काही बोलणार नाही. मुकुंद संगोराम हे अत्यंत मोठे ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ आहेत. त्यांनी सांगितलेला हा किस्सा मला आहे आणि हा तुम्ही त्यांना कधीही फोन करून विचारू शकता. भीमसेन जोशी, भारतरत्न भीमसेन जोशींच्या शेवटच्या कालखंडामध्ये जेव्हा ते गातबीत नसत, त्यांनी गाणं बंद केलं होतं गायचं, त्या कालखंडामध्ये ते एकदा त्यांच्या घरी भेटायला गेले होते त्यांच्या मुलाला. तर त्यांच्या घरी भीमपलासी लागला होता किशोरीबाईंचा. त्यांनी विचारलं मुलाला, किशोरीचा भीमपलासी ऐकतायत? सध्या फक्त एवढंच ऐकतात. मला तर काहीच बोलायची गरज नाहीये. या तुमच्या गुरुकडनं तुम्ही काही शिकलात, चांगली गोष्ट आहे. हल्ली शिष्यच गुरुला 4 गोष्टी शिकून जातात. या युगामध्ये 4 गोष्टी शिकलेले शिष्य चांगली गोष्ट आहे. मला नट म्हणून रुखरुख कधी नाही वाटत सर, कारण मी फार वैविध्यपूर्ण काम करणारा नट आहे आणि मी हे वेळोवेळी सिद्ध पण केलंय. म्हणजे मी काहीतरी त्या रोलला काहीतरी डिमांड देणारं, त्या रोलची डिमांड असणारं काहीतरी करतो. मी भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्यात भूमिका घालून मी काम करत नाही. सो मला वाटतं त्या बाबतीत मी कधी कमनशिबी समजत नाही. खूप चांगल्या चांगल्या भूमिका अजून करायच्या आहेत. सर, माझा प्रवास लोकोत्तर नट होण्याकडे असला पाहिजे असं मी नेहमी स्वतःला बजावत आलोय. किती संकट येतील, किती काही येतील, काम नाही, लाचारी कर, काम माग, मधला काळ असा येईल की मध्ये काम नाही, असं सगळं होईल, पण माझा प्रवास हा फक्त लोकोत्तर नट होण्याकडे असला पाहिजे, हे मी स्वतःला बजावून दिलेली गोष्ट आहे. बाकी मला कशाचंच महत्व वाटत नाही. माझे कुणी अपमान केले असतील, मी कुणाचे अपमान केले, कालौघामध्ये सगळं विसरूनही जातात लोक, पुन्हा नव्याने येतात. आपण बघतो या क्षेत्रामध्ये कुणी कुणाचा मित्र नाही, कुणी कुणाचा दुश्मन नाही. काम झालं की लोक जातात. मला एवढीच माफी मागायची आहे लोकांची, या प्रवासामध्ये जर कुणी माझ्याकडून दुखावला गेला असेल, जाणून बुजून, अनवधानाने, मुद्दामून, सहज जाता जाता बोलून गेलो आणि लागलं मनाला, असं जर झालं असेल तर मी या मंचावर तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. जे माझ्यापासून दुखावले गेले आहेत, ज्यांना माझ्या बोलण्याचा राग आला आहे, कुठल्या माझ्या कृतीचा राग आला आहे, तर मी त्यांची मनापासून क्षमा मागतो. कारण या स्टेज सारखं, या मंचासारखा अजून दुसरा कुठला मंच नाही तुमची माफी मागण्यासाठी. सो मला क्षमा करा. मोठ्या मनाने थोडं बहुत काम केलं असेल तर नक्कीच माझ्यावर प्रेम करा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.